महिनाभरावर मकर संक्रांती आल्यानं लहान मुलं पतंग उडवत आहेत. अशाच प्रकारचा पतंग उडवत असताना बऱ्याच घटना आपल्या समोर येत असतात. सध्या अशीच एक घटना यवतमाळ जिल्ह्यातल्या अरणी येथून समोर येते. येथील एक 12 वर्षीय बालक आपल्या घराच्या छतावर आपला पतंग उडवत असताना त्याच्याबरोबर जे काही घडलं ते ऐकून तुमच्याही अंगावर काटा येईल. नेमकं काय घडलं ते पुढे बघा. त्या अगोदर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच प्रकारच्या अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. रितेश संजय सुरजुसे वय वर्ष 12 असं बालकाचं नाव आहे. मकर संक्रांती येत असल्यानं आतापासूनच पतंग उडवण्यात लहान मुलात क्रेज निर्माण झाली आहे. लहान मुलं घरच्यांना चकवा देऊन आपल्या घराच्या छतावर पतंग उडवत असतात. शिवाय विद्युत तारांमध्ये अडकलेला पतंग काढण्याचा प्रयत्न करत असतात. यातच दुर्दैवी घटना सतत घडत असतात. यवतमाळच्या अरणी शहरातील गांधीनगर येथील 12 वर्षीय बालक रितेश संजय सुरदुसे हा सकाळी घराच्या छतावर पतंग उडवत होता. पतंग उडवत असताना त्याची पतंग घराच्या भिंतीला लागून असलेल्या इलेक्ट्रिक पोलच्या तारांमध्ये अडकली. यामुळे अडकलेला पतंग काढण्यासाठी त्यानं कुठलाही विचार न करता त्या इलेक्ट्रिक तारात अडकलेली पतंग काढण्याचा प्रयत्न केला. त्यात त्याला जबर विद्युत शॉक लागल्यानं त्याचा जागेवरच मृत्यू झाला. घडलेला प्रकार घरच्यांच्या लक्षात आल्यानं त्याला ग्रामीण रुग्णालयात आणले. मात्र डॉक्टरांनी तपासणी केली असता त्याला मृत घोषित करण्यात आले. काही वर्षांपूर्वीच वडिलांचा छत्रा हरवलेल्या रितेशनं सुद्धा अपघाती मृत्यू झाल्याने कुटुंबाला जबर धक्का बसलाय. रितेश याचा मृत्यू झाल्याचं समजताच त्याच्या आईनं एकच आक्रोश केला.